ही डिलिव्हरी नंतर येणार आहे. बरोबर. तर जेस्टेशनल हायपरटेन्शनमुळे महिलांमध्ये दोन प्रकारचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, एक तर प्रीक्लेम्शिया आणि आणि इक्लॅम्शिया. तर काय फरक आहे दोघांमध्ये? इक्लेम्शियामध्ये महिलेला विकलांगच्यामध्ये झटके येतात. कन्व्हल्जन्स येतात, झटके यायला सुरुवात होते है ना, दौरे यायला सुरुवात येते किंवा मिरगी. प्री म्हणजे हम्म. काय? पूर्व. त्याच्या पूर्व कंडिशन इक्लेम्शियाच्या पहिले, म्हणजे महिलेला बाकी साईन सिम्टम्स असू शकतात, हेडॅक, ब्लरिंग ऑफ विजन, हे सगळं ते आहे पूर्व इक्लेम्शिया किंवा प्री इक्लेम्शिया. आणि ज्या वेळेस महिलेला कन्व्हल्जन्स सुरू होतात यायला, त्यावेळेस आपण काय बोलतो? महिलेला इक्लेम्शिया झालेला आहे. तर आता प्री इक्लेम्शिया आणि इक्लेम्शिया मध्ये परत काय फरक आहे ते आपण बघूया. जर बीपी 140/90च्या वर आहे, पण 160/110च्या खाली आहे है ना, आणि युरिन मध्ये काय असतात प्रेझेंट, त्यावेळेस काय वाढतात? प्रोटीनची मात्रा किंवा अल्ब्युमिनची मात्रा है ना. डिपस्टिक तुमच्या सगळ्यांकडे लेबर मध्ये असेलच है ना, प्रोटीनची मात्रा बघायला. तर बीपी जर 140/90च्या वरती आहे, पण 160/110च्या खाली आहे, आणि युरिन मध्ये प्रोटीन्स प्रेझेंट आहे, तर या कंडिशनला आपण बोलतो प्री इक्लेम्शिया किंवा पूर्व इक्लेम्शिया है ना. आता ही झाली माइल्ड प्रीक्लेम्शिया, कारण बीपी हे माइल्ड इन्क्रीज्ड आहे, 160/110च्या खाली. पण जर बीपी 160/110च्या वर वाढलं, म्हणजे 180/110 किंवा 210/110, म्हणजे 160/110च्या वर जर गेलेला आहे, तर त्याला आपण काय बोलणार? सिव्हिअर प्रीक्लेम्शिया. कारण बीपीचं प्रमाण हे अति प्रमाणात वाढलेलं आहे, आणि सोबत युरिनमध्ये प्रोटीनची मात्रा जास्त असू शकते, 2+, 3+, 4+, है ना. जनरली माइल्ड प्रीक्लेम्शियामध्ये 1+ वगैरे प्रोटीन्स असतात, आणि सिव्हिअर प्रीक्लेम्शियामध्ये 2+, 3+ प्रोटीनची मात्रा असते. हे क्लिअर आहे का सगळ्यांना? दोन्ही व्याख्या. पहिले तर प्रीक्लेम्शिया आणि इक्लेम्शिया मधला फरक. प्रीक्लेम्शियाला पण आपण दोन भागात डिवाइड केलं. माइल्ड म्हणजे बीपी 160/110च्या खाली आहे, आणि सिव्हिअर 160/110च्या वरती आहे. ठीक आहे. आता मी एक कंडिशन देते तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं? हे माइल्ड प्रीक्लेम्शिया आहे, सिव्हिअर प्रीक्लेम्शिया आहे की इक्लेम्शिया आहे, मला सांगा. एक महिला आहे, बीपी आहे 150/100, आणि तिला कंप्लेन आहे सिव्हिअर हेडॅक, खूप अनकंट्रोल्ड हेडॅक आहे तिला, अतिप्रमाणात डोकं दुखतंय. मग ही केस माइल्ड प्रीक्लेम्शिया आहे, सिव्हिअर प्रीक्लेम्शिया आहे की इक्लेम्शिया आहे? आवाज येत नाही मला कोणाचाच. माइल्ड. सुषमा सिस्टर बोलतात माइल्ड. बरं, मला काय वाटते माहिती आहे, ही केस सिव्हिअर प्रीक्लेम्शिया आहे. चूक की बरोबर? चूक. तर 160-100 म्हणलात ना बीपी. त्याच्या खाली आहे बीपी, बरोबर है ना. म्हणून आपण याला काय आपलं बोलतो? 160-110च्या वरी असेल तर सिव्हिअर आहे. बरोबर. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. आता एक गोष्ट परत लक्षात ठेवा, सिव्हिअर प्रीक्लेम्शियाची एक व्याख्या तर तुम्ही ऐकली, की 160-110च्या वरती जर बीपी असेल तर सिव्हिअर प्रीक्लेम्शिया. पण बीपी कितीही असेल आणि महिलेमध्ये जर डेंजर साइन्स प्रेझेंट आहे, तरी त्या कंडिशनला आपण काय बोलणार? सिव्हिअर प्रीक्लेम्शिया. आता कुठले डेंजर साइन्स? सिव्हिअर हेडॅक, खूप डोकं दुखणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, मळमळ होणे है ना, पोटाच्या वरच्या भागात दुखणे, हातापायावर वजानावर सुजन येणे, आणि लघवीचे प्रमाण हे कमी होणे, ऑलिगोयुरिया ज्याला आपण बोलतो. जर या लक्षणांपैकी एक जरी लक्षण त्या महिलेमध्ये प्रेझेंट आहे, आणि बीपी जरी 160-110च्या खाली आहे, तरी पण आपण त्याला काय बोलणार? सिव्हिअर प्रीक्लेम्शिया. आता सिव्हिअर प्रीक्लेम्शियाच्या दोन व्याख्या. एक व्याख्या, बीपी 160-110च्या वरती आहे, वाढलेलं बीपी आहे खूप, म्हणून सिव्हिअर प्रीक्लेम्शिया. दुसरी व्याख्या, बीपी 160-110च्या कमी आहे, पण तिच्यामध्ये डेंजर साइन्स प्रेझेंट आहे या सहा पैकी एक जरी, तरी पण आपण त्याला काय बोलणार? सिव्हिअर प्रीक्लेम्शिया. कोणाकोणाला क्लिअर झालं की कॉम्प्लिकेटेड झालं? क्लिअर? मथुरा हॉस्पिटल, ममता हॉस्पिटल, सिद्धेश्वर हॉस्पिटल, क्लिअर आहे ना? है ना. कधी कधी अशी तो केस तुमच्याकडे येऊ शकते है ना, बीपी कमी आहे, 140-90 आहे, पण तिला खूप वॉमिटिंग होत आहे. मग त्या केसला आपण सिव्हिअर प्रीक्लेम्शियाचीच केस पकडायची, कारण तिच्यामध्ये डेंजर साइन्स प्रेझेंट आहे. आणि ही केस कधीही डेंजर साइन्स असल्यामुळे
इक्लेम्शियामध्ये जाऊ शकते, मध्ये कधीही तिला कन्व्हल्जन्स येऊ शकतात. म्हणून डेंजर सायन्स वाली केस नेहमी सिव्हिअर पकडायची. ठीक आहे. आता फरक काय आहे? आता तुम्ही बोलाल की सर माइल्ड प्रिक्लेम्शिया, तुम्ही सांगितलं सिव्हिअर प्रिक्लेम्शिया आणि तुम्ही सांगितलं इक्लेम्शिया. फरक काय आहे? तर ट्रीटमेंटचा फरक आहे. ठीक आहे. जर महिलेमध्ये माइल्ड प्रिक्लेम्शिया असेल, म्हणजे बीपी 160 110च्या कमी असेल आणि युरिनमध्ये प्रोटीन्स प्रेझेंट असेल, तर तुम्हाला फक्त बीपी कंट्रोल करायचं आहे तिचं. ठीक आहे. बीपी कंट्रोल करायला काय काय ड्रग्स आपण ANC पिरियडमध्ये रेकमेंड करतो, आपल्या किटमध्ये असायला पाहिजे. सगळेच ड्रग्स तर चालणार नाही है ना, काही कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. तर कुठल्या कॅटेगरीचे ड्रग्ज आपण ANC मध्ये देऊ शकतो हायपरटेन्शन मॅनेजमेंटला? निकार्डिया टॅबलेट लॅबेटॉल. व्हेरी गुड. एक तर निकार्डिया म्हणजे निफिडिपिन, लॅबेटॉल टॅबलेट लॅबेटॉल. लॅबेटॉल. किती एमजीची असेल आपल्या टॅबलेट लॅबेटॉल? 100 mg 100 mg. असते. ओके. अजून बीपी खूप वाढलेला आहे, 10 110 आहे, मग त्या केसमध्ये टॅबलेट चालेल का? तर त्या केसमध्ये आपल्याकडे पाहिजे इंजेक्टेबल लॅबेटलॉल है ना, IV लॅबेटलॉल, जे 20 mg मध्ये येतं. तुम्ही बरोबर सांगितलं है ना. एकतर टॅबलेट निकार्डिया किती mg मध्ये येते? निकार्डिया 100. सॉरी, 10 निकार्डिया mg, टॅबलेट 20 mg. 10 10 mg mg, 20 mg. 10-20 मध्ये येते. तर ओरल देणार की सबलिंग्युअल? ओरल ओरल. सबलिंग्युअल दिल्यामुळे काय होतं, जे डायस्टोलिक ब्लड प्रेशर आहे खालचं ते ड्रास्टिकली फॉल होतं. त्याच्यामुळे बाळाला होणारा ब्लड सप्लाय हा इंटरप्ट होईल, डिस्टर्ब होईल. म्हणून नेहमी ओरल द्यायची आहे. टॅबलेट लॅबेटोलॉल 100 mg परत ओरल. आणि बीपी जर खूप वाढलाय म्हणजे 160 110च्या वरती आहे, तरच इंजेक्टेबल लॅबेटोलॉलचा वापर करायचा, जे 20 mg मध्ये येतं आणि आपण त्याला 1 to 2 मिनिट्स मध्ये स्लो IV देतो. ठीक आहे. हे झाले तुमचे माइल्ड हायपरटेन्शन मध्ये. पण माइल्ड हायपरटेन्शन मध्ये तुम्हाला कन्व्हल्जन्स आले आहे का? नाही. म्हणून कन्व्हल्जन्स मॅनेजमेंटची काहीही गरज नाही. सिव्हिअर प्रीक्लेम्शिया म्हणजे बीपी 160 110च्या वरती आहे किंवा महिलेमध्ये डेंजर सायन्स आहे. मी परत रिपीट करतो, डेंजर सायन्स: सिव्हिअर हेडॅक, डोळ्यासमोर अंधारी येणे म्हणजे ब्लरिंग ऑफ विजन, नॉशिया मळमळ होणे, पोटाच्या वरच्या भागात दुखणे उजव्या बाजूला तेही, हातापायांवर सुजन येणे आणि लघवीचे प्रमाण हे कमी होणे म्हणजे ऑलिगोयुरिया 30 ml पर आवर पेक्षाही कमी होणे. जर कुठलीही एक साईन प्रेझेंट असेल तरीही त्याला आपण सिव्हिअर प्रीक्लेम्शिया म्हणून लेबल करू. तर अशा पेशंटमध्ये आपण बीपीच्या साठी मेडिसिन्स तर देणारच, बरोबर है ना. टॅबलेट लॅबेटोलॉल देणार किंवा टॅबलेट निकार्डिया देणार, किंवा खूप जास्त बीपी वाढले असेल तर इंजेक्शन लॅबेटोलॉल देणार 20 mg. पण या केसेसमध्ये महिला कधीही ज्याच्या पुढची जी स्टेज आहे कॉम्प्लिकेशनची ती काय आहे? इक्लेम्शिया, कन्व्हल्जन्स मध्ये जाऊ शकते. म्हणून या केसमध्ये तुम्हाला सिव्हिअर प्रिक्लेम्शियाच्या केसमध्ये अँटी हायपरटेन्सिव्ह सोबत अँटी कन्व्हल्जंट द्यावं लागतो. म्हणजे का देतोय आपण अँटी कन्व्हल्जंट? झटके तर नाही आलेले आहे, पण तिला झटके येऊ नये, ती येऊ नये म्हणून. कन्व्हल्जन्स मध्ये जाऊ नये, तिला इक्लेम्शिया होऊ नये, म्हणून प्रोफिलेक्टिक डोज ऑफ मॅक्सल्फ, मॅग्नेशियम सल्फेट, आपण सिव्हिअर प्रिक्लेम्शियाच्या महिलेला देतो. तर काय ड्रग देतो आपण अँटी कन्व्हल्जंट? फिनोबार्बिटोन देतो का? फेनिटोन देतो का? नाही सर, नाही. काय मॅग्नेशियम देतो ना मी? इंजेक्शन मॅग्नेशियम सल्फेट. कारण सगळ्यात सेफ आणि इफेक्टिव्ह ड्रग ऑफ चॉईस इन इक्लेम्शिया मॅनेजमेंट. म्हणजे काहीच साईड इफेक्ट नाही त्या ड्रगचे है ना, म्हणजे बिलकुल नाहीच्या बरोबर कॉम्प्लिकेशन्स आहे किंवा साईड इफेक्ट आहे. म्हणून आपण काय देतो नेहमी? मॅक्सल्फ, मॅग्नेशियम सल्फेट. आता मला सांगा किती असतं बरं एका अँप्यूल मध्ये? कोणी बघितलंय का? 2 ml. 2 ml. ते ml झालं, पण किती क्वांटिटी असते त्याच्यामध्ये? 1 ग्रॅम कॉन्सन्ट्रेशन आहे? 1 ग्रॅम. व्हेरी गुड. तर एक अँप्यूल तुम्ही बघाल तर 1 ग्राम असतं त्याच्यामध्ये है ना, 1 ग्रॅम असतं आणि ते 2 ml चं असतं अँप्यूल. 50% कॉन्सन्ट्रेशन असतं त्याचं है ना, 50%चं असतं. तर मला सांगा लोडिंग डोस किती आहे बरं मॅक्सल्फचा? मग 14 ग्राम. व्हेरी गुड. तर आपण सिव्हिअर प्रिक्लेम्शियाच्या केसमध्ये लोडिंग डोज ऑफ मॅक्सल्फ देणार, जो किती आहे? 14 ग्रॅम. 14 ग्रॅम म्हटलं तर किती अँप्यूल्स होईल? 14. कारण एक अँप्यूल 1 ग्रॅम. तर 14 ग्रॅम साठी किती अँप्यूल्स काढावं लागणार आपल्याला किट मधले? 14. पण किट मध्ये किती असायला पाहिजे? मिनिमम 20. मिनिमम 20 अँप्यूल्स तरी असायला पाहिजे, कारण कधी घाईमध्ये फुटतील, काही 1-2 एक्सपायर्ड सापडतील. म्हणून नेहमी किट मध्ये 20 असायला पाहिजे. त्याच्यापैकी आपण लोडिंग डोस किती लावणार आहोत? 14 ग्रॅम म्हणजे 14 ग्रॅम.
तर 1/4 ग्रॅम पैकी पहिले 4 ग्राम जे आहे म्हणजे 4 अँप्युल्स त्याला 12 ml NS सोबत डायल्यूट करायचं आहे. 12 ml NS किंवा 12 ml डिस्टिल वॉटर है ना. तर 4 ग्राम जे आहे ते झाला 8 ml है ना, कारण एका अँप्युल मध्ये 1 ग्राम मध्ये 2 ml आहे. हो. तर 4 ग्राम 4 अँप्युल म्हणजे 8 ml आणि 12 ml नॉर्मल झाल्यानंतर किती झालं 8 ml प्लस 12 ml 20 ml. आणि हे 20 ml डायल्युटेड सोल्युशन 20% होतं जे आपण 5 ते 10 मिनिटात स्लो IV द्यायचं आहे पहिले. ठीक आहे. तर 4 ग्राम मॅक्सल्फ प्लस 12 ml नॉर्मल सलाईन किंवा डिस्टिल वॉटर हे होतं 20 ml आणि हे 5 ते 10 मिनिटात स्लो IV द्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा 20 ml ची सिरिंज तुमच्या किटमध्ये पाहिजे कारण हे टोटल 20 ml होतोय. वाचले किती 10 ग्राम किंवा 10 अँप्युल. तर 5 ग्राम म्हणजे 5 अँप्युल या बटक्सवर डीपायम, दुसरे 5 ग्राम म्हणजे 5 अँप्युल दुसऱ्या बटक्सवर डीपायम इंट्रामस्क्युलर. असा तुमचा 14 ग्रामचा लोडिंग डोस हा द्यायचा आहे. कळालं का. 14 ग्रॅम लोडिंग डोस कशामध्ये देतोय आपण हा सिव्हिअर प्रिक्लेम्शिया है ना, BP 160 110 च्या वरती किंवा प्रेझेन्स ऑफ डेंजर सायन्स. माइल्ड असेल तर मॅक्सअप द्यायची गरज नाही, फक्त बीपी कंट्रोल करा, बीपी मॉनिटरिंग करा. ठीक आहे. इतकं कळालं सगळ्यांना लोडिंग डोज ऑफ मॅक्सअप. म्हणून आता कधी कधी काय होतं ना, हॉस्पिटल्स ICU सेटअप नाहीये किंवा HDU केअर नाहीये है ना, हाय डिपेंडन्सी युनिट नाहीये, तर आपण रेफर करतो कन्व्हर्जन्स आले की. तर अशा केसेसला रेफर करताना सुद्धा लोडिंग डोज लावूनच रेफर करायला पाहिजे है ना. असं नाही की रेफर करताय म्हणून बघितलं आणि रेफर केलं नाही. बीपी साठी काहीतरी द्या, कन्व्हर्जनसाठी मॅक्सअप द्या लोडिंग डोज आणि मग सगळं रेफरल स्लिपवर लिहून त्या पेशंटला रेफरल केला. एवढं जरी तुम्ही केलं तरीही तुम्ही महिलेचा आणि बाळाचा जीव वाचवू शकता. ठीक आहे. म्हणून रेफरल सुद्धा इफेक्टिव्ह व्हायला पाहिजे, फक्त रेफर करणे नाही तर प्रॉपर रेफरल सिस्टम सुद्धा व्हायला पाहिजे. म्हणजे वेळेत तर जायलाच पाहिजे ती दुसऱ्या हॉस्पिटलला, पण अप्रोप्रिएट ट्रीटमेंट देऊन ती रेफर व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर हा झाला लोडिंग डोज ऑफ मॅक्सल्फ. आता तिसरी कंडिशन आहे इक्लॅम्शिया, म्हणजे जिथे महिलेला काय आलेलं आहे कन्व्हल्जन्स. या केसमध्ये तुम्ही लोडिंग डोज ऑफ मॅक्सल्फ तर द्यालच द्याल है ना, 14 ग्राम जे मी सांगितलं. पण अशा केसेसमध्ये आपल्याला सोबत काय द्यावं लागेल, मेंटेनन्स डोज ऑफ मॅग्नेशियम सल्फेट. मेंटेनन्स डोज ऑफ मॅक्सल्फ किती देतो आपण, प्रत्येक 4 तासाला. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता 4 वाजता लोडिंग डोस दिला है ना 14 ग्राम, तर आपण 5, 6, 7, 8 वाजता सुरू करू मेंटेनन्स डोस. तर प्रत्येक 4 तासाला देणार आहोत 5-5 ग्राम म्हणजे 5-5 अँप्युल. पण आता आपण देणार आहोत अल्टरनेट बटक्सवर, दोन्ही बटक्सवर एका वेळेस नाही. म्हणजे 8 वाजता तुम्ही दिले 5 ग्राम लेफ्ट बटकला, मग 9, 10, 11, 12 5 ग्राम राईट बटक्सला, मग 1, 2, 3, 4 5 ग्राम लेफ्ट बटक्सला. असं प्रत्येक 4 तासाला 5-5 ग्राम म्हणजे 5-5 अँप्युल्स अल्टरनेट लावणार आपण. किती तास, 24 अवर्स पर्यंत. म्हणजे नेक्स्ट डे त्या वेळेपर्यंत आपल्याला मेंटेनन्स डोज हा कंटिन्यू करायचा. क्लिअर झालं का जना सिस्टर. हो सर. बाकी ज्यांना क्लिअर झालं का, सुषमा, रुपाली, कलेल, सुजाता, हो, व्हिडिओ सर. ऑन करा पहिले तर, व्हिडिओ ऑन करा. हो सर, सुमन, हो सर. ओके, जास्मिनी, आरती, व्हिडिओ ऑन करा. खूप इमर्जन्सी मध्ये आहात का तुम्ही, सांगा बरं. जे व्हिडिओ ऑफ ठेवतील त्यांचे अटेंडन्स आजची बंद है ना. मी मॅडमला फोन करून सांगेल की स्टाफ आलाच नाही, कारण मला माहितच नाही तुम्ही काय करताय, झोपलेले आहेत की जेवण करताय की बोलत आहे है ना. तर तुमची आजची अटेंडन्स मार्क. जास्मिनीने परत व्हिडिओ बंद केला. सुषमा, सुमन, सुजाता है ना, आरती, इवन व्हिडिओ ऑन ठेवा. हॉस्पिटलमध्ये आहेत तरी ठेवा, घरी आहेत तरी पण चालतं. ठीक आहे. तर आपण काय बघितलं आता, लोडिंग डोस 14 ग्राम आणि मेंटेनन्स डोस जो प्रत्येक 4-4 तासाला 5-5 अँप्युल्स म्हणजे 5-5 ग्राम अल्टरनेट देतो आपण 24 तासापर्यंत. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही IM डोस देता इंट्रामस्क्युलर बटक्सला, शेवटी तुम्हाला काय लोड करायचं आहे, 0.5 ml झायलोकेन. 2% लॉक्स असतं ना आपल्याकडे ते. जसं आपण आधी याच्यामध्ये मी आता 5 ग्राम मॅक्सअप लोड केलं म्हणजे 10 ml ना. तर शेवटी मी काय लोड करणार, 0.5 ml झायलोकेन. तर जेव्हा मी IM बटक्सवर देईल तेव्हा काय जाईल सगळ्यात आधी, झायलोकेन है ना 2%. म्हणजे ती जागा थोडी बधीर होईल आणि डीप इंट्रामस्क्युलर दिल्यानंतर महिलेला पेन होणार नाही, म्हणजे ती कम्फर्टेबल असेल. तर झायलोकेनचा वापर आपण कन्व्हल्जन्स मॅनेजमेंटला नाही करत आहोत. कशासाठी करतोय, पेनलेस इंजेक्शन व्हायसाठी आपण 0.2% लॉक्स
शेवटी भरतोय आपण. ठीक आहे, त्याच सिरिंजमध्ये, वेगळी सिरिंज घ्यायची गरज नाही. तर हा झाला तुमचा मेंटेनन्स डोस. एक आहे ऍडिशनल डोस. आता तुम्ही 4 वाजता सपोज तिला लोडिंग डोस दिला. आपला मेंटेनन्स डोस कधी सुरू होणार आहे? 8 वाजता. पण आता तिला मध्ये झटके आले है ना, तर आपण ऍडिशनल डोस काय देऊ शकतो? एक जो आपण आयव्ही दिलेला आहे ना, 4 ग्रॅम प्लस 12 ml NS, त्याचा अर्धा म्हणजे 2 ग्राम प्लस 6 ml NS, तो आपण स्लो आयव्ही 10 मिनिटात देऊ शकतो. ऍडिशनल डोस आपण याला बोलतो. ठीक आहे, तर तुम्ही हा ऍडिशनल डोस सुद्धा जर मध्ये कन्व्हर्जन्स आलं तर हा ऍडिशनल डोस सुद्धा तुम्हाला लावता येईल. ठीक आहे, तर किती डोस बघितले आपण? एक तर आपण बघितला लोडिंग डोस 14 ग्रॅम. ठीक आहे, दुसरा आपण बघितला मेंटेनन्स डोस प्रत्येक 4-4 तासवाला. आणि एक आपण डोस बघितला ऍडिशनल डोस, जो आपण आयव्ही दिलेला आहे 4 ग्रॅम प्लस 12 ml NS, त्याचा हाफ म्हणजे 2 ग्राम प्लस 6 ml NS, म्हणजे 10 ml होतं ते, आणि ते आपल्याला स्लो आयव्ही देता येईल. ठीक आहे, आता जेव्हाही आपण मेंटेनन्स डोस देतो तेव्हा आपल्याला काय काय मॉनिटर करायला पाहिजे? युरिन आउटपुट, व्हेरी गुड. महिलेला रेस्पिरेटरी, टॉक्सिसिटी होऊ शकतो है ना, ओव्हरडोस होऊ शकतो किंवा एक्सिड होऊ शकतो डोस. म्हणून नेहमी 3 गोष्टी आपल्याला लावायच्या आधी लक्षात ठेवायच्या आहे. कधी आपण तिचं बीपी तर मॉनिटर करतच राहणार है ना, तिची पल्स बघतच राहणार, कारण ती हायपरटेन्शनची केस आहे. पण मॅक्सल्प लावतोय त्याच्यासाठी आपल्याला बेसिकली 3 गोष्टी मॉनिटर करायच्या. काय काय? व्हेरी गुड शुभम. युरिन आउटपुट, युरिन आउटपुट, रेस्पिरेटरी रेट, रेस्पिरेटरी रेट आणि डीप टेंडन रिफ्लक्स. नी रिफ्लेक्सेस, डीप टेंडन रिफ्लेक्सेस, त्याचा मी व्हिडिओ दाखवेल. तर RUK लक्षात ठेवा. रेस्पिरेटरी रेट चेक करायचा आहे तुम्हाला प्रत्येक 4 तासाला मॅक्सअप लावायच्या आधी. किती पाहिजे रेस्पिरेटरी रेट? 16 to 20 पर मिनिट, त्याच्या कमी नको. आउटपुट किती पाहिजे? 30 ml पर अवर, म्हणजे 25 ते 30 ml पर तासाला पाहिजे. जर बॅग खाली आहे तर तो 4 तासाचा डोस लावायचा नाही, थांबवायचा. आणि नी रिफ्लेक्स म्हणजे आपली जी पटेल आहे त्याच्यावर हॅमर केल्यानंतर आपला मूवमेंट होत नसेल किंवा आपला पाय एक्सटेंड होत नसेल, समोर जात नसेल, म्हणजे काय झालेलं आहे? तिला टॉक्सिसिटी ऑफ मॅक्सल्फ. तर टॉक्सिसिटीसाठी काय काय बघायचं? आता बरेचदा असे सर विचारतं काय चेक कराल मॅक्सल्फ देताना? सगळे काय बोलतात? आम्ही बीपी बघू, पल्स बघू, युरिन आउटपुट बघू. नाही, काय बघू? बेसिकली 3 गोष्टी. RUK, आर म्हणजे रेस्पिरेटरी रेट बघू, यू म्हणजे युरिन आउटपुट बघू, युरिन आणि आउटपुट के बघू. म्हणजे नी रिफ्लेक्सेस किंवा डीप टेंडन रिफ्लेक्सेस बघू. तो RUK हे लक्षात ठेवायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल, आता आपण तिला 4 वाजता लोडिंग डोस दिला होता. 8 वाजता जेव्हा मी तिला मॅक्सअप लावायला गेलो मेंटेनन्स डोस, आउटपुट काहीच नाही आहे, बॅग खाली आहे. तर मग मी 8 वाजता डोस लावणार का तिला? नाही. किंवा तिचं रिस्पिरेशन मला खूप स्लो वाटतंय की खूप स्लो श्वास घेत आहे, तर मी लावणार का मॅक्सल? नाही. किंवा तिचे पटेला किंवा नीचे रिफ्लेक्सेस बंद आहे, तर लावणार का मी मॅक्सल? नाही, कारण तिला टॉक्सिसिटी झाली. म्हणजे तिघांपैकी एकही गोष्ट आढळली तरी पण तिला टॉक्सिसिटी झाली असं समजायचं. म्हणजे रेस्पिरेटरी रेट कमी झाला किंवा आउटपुट कमी झालं किंवा रिफ्लेक्सेस अब्सेंट आहे, अशा कुठल्याही एका कंडिशन मध्ये सुद्धा आपल्याला मॅक्सअपचा डोस हा थांबवायचा आहे. पण आता आउटपुट कमी झालेला आहे आणि रिफ्लेक्सेस बंद आहे, अशा केसमध्ये आपण काय करणार? तिला अँटीडोट नाही देणार, फक्त आपण मॅक्सअप थांबवणार. आपण तिला काय देऊ? NS ची बॉटल लावू है ना, स्लो RL सुरू करू. पण रेस्पिरेटरी रेट जर कमी झालेला आहे 16 पेक्षा कमी, तर आपल्याला अँटीडोट द्यावा लागतो. काय आहे अँटीडोट? कॅल्शियम ग्लुकोनेट. ना, तर कॅल्शियम ग्लुकोनेटचं मोठं अँपूल येतं 10 ml है ना, 10% कॉन्सन्ट्रेशनचं असतं. तर ते नेहमी 10 मिनिट्स मध्ये स्लो द्यायचं आहे, किंवा 100 ml NS मध्ये डायल्यूट करून सुद्धा तुम्ही स्लो देऊ शकता. पण लक्षात ठेवा, कॅल्शियम नेहमी स्लो द्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होऊ शकतं? अदरवाईज कार्डियक अरेस्ट होऊ शकतो, हार्ट रेट वाढू शकतो है ना, पेशंटला त्रास होईल. म्हणून कॅल्शियम ग्लुकोनेट इंजेक्शन हे 10 मिनिटात स्लो आयव्ही द्या, किंवा 100 ml NS मध्ये डायल्यूट करून सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर रेस्पिरेटरी रेट कमी आहे तरच द्यायचं अँटीडोट कॅल्शियम ग्लुकोनेट. आउटपुट कमी आहे किंवा नी रिफ्लेक्स बंद आहे तर कॅल्शियम ग्लुकोनेट द्यायची गरज नाही. मॉनिटर करायचं, NS लावायची, फ्लुइड द्यायचं आणि बघायचं की तिचं नॉर्मल कधी होतंय, मग कंटिन्यू करायचा डोस. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? ज्यांनी व्हिडिओज बंद केले त्यांना क्लिअर आहे? हो सर. हो, ठीक आहे. मी एकदा प्रेझेंटेशन शेअर करतोय आता. ठीक आहे, जे मी तुम्हाला ग्रुपवर नंतर पाठवेलच. तर
आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या, काय काय सुटलं असेल तर आपल्याला याच्यातमधनं कळेल. ठीक आहे, हे आपण ऑलरेडी बघितलं होतं त्या दिवशी की 14% माता मृत्यू या हायपरटेन्शनमुळे होतात है ना. ऑलमोस्ट 27% मृत्यू या पीपीएच मुळे होतात. तर दुसरं माता मृत्यूचं कारण आहे हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर, जे 14% कारणीभूत आहे. हे मी तुम्हाला सांगितलं. हायपरटेन्शन म्हणजे काय? बीपी 140/90च्या वर असणे म्हणजे हायपरटेन्शन. क्रोनिक हायपरटेन्शन म्हणजे काय? बीपी 140/90च्या वर आहे पण 20 वीक्स ऑफ प्रेग्नन्सीच्या खाली, त्याला बोलतो क्रोनिक हायपरटेन्शन. जेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणजे काय? प्रेग्नन्सीच्या 20 वीक्सच्या नंतर, म्हणजे प्रेग्नन्सीमुळे वाढलेलं बीपी. माइल्ड प्रिक्लेम्शिया बीपी 140/90च्या वर पण 160/110च्या खाली, माइल्ड प्रिक्लेम्शिया. सिव्हिअर प्रिक्लेम्शिया म्हणजे काय? बीपी 160/110च्या वर किंवा प्रेझेन्स ऑफ डेंजर साइन्स कुठलीही एक, त्याला बोलतो सिव्हिअर प्रिक्लेम्शिया. आणि इक्लेम्शिया म्हणजे काय? ऍडिशन ऑफ कन्व्हल्जन्स किंवा झटके, त्याला आपण बोलतो इक्लेम्शिया. ठीक आहे, हे सगळ्यांना क्लिअर आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला हे सांगितलं होतं है ना, मॅक्सवेलचा लोडिंग डोज आम्ही तुम्हाला दाखवून देतो आधी. हा, हे आपण बघितलं होतं. लोडिंग डोज बघा टोटल किती आहे? 14 ग्राम है ना. 4 ग्राम म्हणजे 8 ml. 12 ml याच्यासोबत डायल्यूट करून आपण ते 20 ml सिरिंजमध्ये घेतो आणि 5 ते 10 मिनिटात स्लो आयव्ही देतो. वाचले 10 ग्राम किंवा 10 अँपूल, तर 5-5 ग्राम म्हणजे 10-10 ml दोन्ही बटक्सवर डीप आयम. ते देताना आपण 0.5 ml लॉक्स लोड करतो शेवटी. ठीक आहे, महिलेला पेन होऊ नये म्हणून. मेंटेनन्स डोस कसा देतो? मेंटेनन्स डोस प्रत्येक 4-4 तासाला 5-5 ग्राम म्हणजे 10 ml अल्टरनेट बटक्सवर देतो 24 तास. आणि ते देताना सुद्धा आपण 2% लॉक्सचे शेवटी लोड करतो. ठीक आहे, ऍडिशनल डोस मी तुम्हाला सांगितलं होता, जो आपण 4 ग्राम प्लस 12 ml दिलं होतं त्याचा अर्धा म्हणजे 2 ग्राम प्लस 6 ml NS हा आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये स्लो आयव्ही देऊ शकतो. लोडिंग किंवा मेंटेनन्स दिल्याच्या नंतर जर कन्व्हल्जन्स मध्ये आले त्या पिरियडमध्ये आपण हा डोस देऊ शकतो. त्याच्यानंतर काय काय मॉनिटरिंग करायचं मी तुम्हाला सांगितलं होतं. RUK, आर म्हणजे रेस्पिरेटरी रेट हा 16 ते 20 पाहिजे, 16च्या कमी नको. युरिन आउटपुट हे 25 ते 30 ml पर अवर पाहिजे, त्याच्या कमी नको. आणि डीप टेंडन रिफ्लेक्सेस किंवा नी रिफ्लेक्स हे प्रेझेंट पाहिजे, अब्सेंट नको. याच्यापैकी एकही जर साईन अब्सेंट असेल तर आपण त्याच्यामध्ये काय करतो बघा इथे ना, काय लिहिलेलं आहे. जर रेस्पिरेटरी रेट 16पेक्षा कमी आहे तर आपण काय देतो? इंजेक्शन मॅक्सल्पला विथहोल्ड करतो, थांबवतो आणि इंजेक्शन कॅल्शियम ग्लुकोनेट जे 10 ml चं असतं, 10% आहे ते 10 to 15 मिनिट्स मध्ये स्लो आयव्ही देतो. आणि कॅल्शियम देताना नेहमी तुम्हाला कार्डियक ऍक्टिव्हिटी मॉनिटर करायची आहे. ठीक आहे, जर नी रिफ्लेक्स बंद आहे किंवा तुमचा आउटपुट कमी आहे तर आयव्ही फ्लुइड सुरू करा आणि मॉनिटर करा, कॅल्शियम द्यायची गरज नाही. एकदा मी तुम्हाला हे दाखवतो व्हिडिओ है ना, डीप टेंडन रिफ्लेक्स म्हणजे काय. मे बी काही लोकांना कळालं नसेल तर एकदा Now बघा. we have to do the patellar reflex, which is the reflex of the knee. In order to test for the patellar reflex, you need to have your partner sit on a bench with their knee slightly draped over the मग मी केलं पाय हलायला सर आवाज येत नाहीये. आवाज नाही येत आहे on the का? other side. मला आवाजाचं कळत नाही हिस्ट्री इथे कशी करायची व्हिडिओसाठी. Do that a total of 3 times, 3 different areas, noting the motion. फक्त दिसतंय ना तुम्हाला हे? हो सर दिसतंय. हा, सांगण्याचा अर्थ हा होता, जेव्हा तुम्ही हॅमर कराल नीवर तेव्हा तुमच्या पायाचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड मुवमेंट व्हायला पाहिजे. जर मुवमेंट होत नाही याचा अर्थ कुठेतरी नर्वस टॉक्सिसिटी झालेली आहे मॅक्सलची, आणि या कंडिशन मध्ये तुम्हाला मॅक्सेल्फ हे थांबवायचं आहे आणि कॅल्शियम द्यायचं आहे तिला है ना, अँटीडोट. ठीक आहे, जर आउटपुट कमी झालेला आहे तर कॅल्शियम द्यायची गरज नाही किंवा
नी रिफ्लेक्सेस बंद आहे तर कॅल्शियम द्यायची गरज नाही. ठीक आहे. पण रेस्पिरेटरी रेट जर तुम्हाला वाटतंय स्लो डाऊन झालेला आहे तर मात्र कॅल्शियम द्यायला पाहिजे. आणि तुमच्या किटमध्ये नेहमी मॅक्सअपचे 20 अँप्युल्स, लॉक्सचं वायल है ना, टॅबलेट निकार्डिया, टॅबलेट लॅबेटलॉल, इंजेक्शन लॅबेटलॉल सुद्धा पाहिजे. जर इंजेक्शन असेल तर मग तुम्हाला, महिला जर कॉन्शियस असेल तर ती टॅबलेट घेईल, जर महिला कॉन्शियस नसेल तर मग तुम्हाला रायल्स ट्यूबनी तुम्हाला द्यावं लागेल. मग म्हणून तुम्हाला इंजेक्शन लॅबेटलॉल सुद्धा ठेवणं अपेक्षित आहे किटमध्ये. ठीक आहे. नी हॅमर सुद्धा पाहिजे तुमचे हे चेक करायला. आता समोर जाऊया, आपण एकदा बघूया की आपल्याला नर्सिंग केअर काय प्रोव्हाइड करायचं या महिलेला, है ना. आता महिला आपल्याकडे आली है ना. आता कन्व्हल्जन्स कधी येऊ शकतात तिला? 20 वीक्स नंतर कधीही येऊ शकतात, प्रेग्नन्सीच्या डिलिव्हरीच्या वेळेस येऊ शकतात, किंवा डिलिव्हरी झाल्याच्या 48 तासाच्या आत कधीही तिचं बीपी वाढून तिला कन्व्हल्जन्स येऊ शकतात. मग बेसिक नर्सिंग तुम्ही इमिजिएट केअर काय काय देणार त्या महिलेला झाल्या कन्व्हल्जन्स? काय काय केअर देणार? सगळ्यात आधीचं जसं आपण पीपीएच मध्ये पण बोललो होतो की लगेच मदतीला बोलवणे, है ना. डॉक्टरांना तर आपण इन्फॉर्म करूच की ही महिला जी आता डिलिव्हर झाली होती तिला फिट्स आलेल्या आहे, वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर डॉक्टरला इन्फॉर्म करूच. पण सोबत आपली जी टीम आहे है ना, आपल्याकडे जे स्टाफ अवेलेबल आहे, तुमचे रिसेप्शनिस्ट आहे, ओपीडी मध्ये कोणी असेल, वार्डमध्ये कोणी असेल, सगळ्यांना तुम्हाला मदतीला बोलवायचं आहे. तर पहिलं इंटरव्हेन्शन नेहमी शाउट फॉर हेल्प. आता महिलेला अशा ठिकाणी शिफ्ट करा की जिथे तुमच्या बेड रेलिंग्स आहेत, है ना. कारण महिलेला झटके येता येता जर ती सरकली तर ती खाली पडेल आणि इंजुरी होईल, आणि बाळाला पण जर डिलिव्हरी झालेली नसेल. म्हणून महिलेला सेफ ठिकाणी शिफ्ट करणे म्हणजे अशा ठिकाणी शिफ्ट करा जिथे बेड रेलिंग्स आहेत आणि बेड रेलिंग्स तुम्हाला लावता येईल, उंच करता येईल, अशा ठिकाणी महिलेला शिफ्ट करून तुमचे इंटरव्हेन्शन सुरू करा. तर 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एक तर मदतीला सगळ्यांना बोलवून टाका, डॉक्टरना इन्फॉर्म करून द्या, आणि महिलेला दोघं तिघं मिळून सेफ जागेवर बेड रेलिंग्स उंच करून शिफ्ट करा. आता तिसरी गोष्ट आहे महिलेला कसं झोपवायचं. पीपीएच मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पायाकडची बाजू उंच पाहिजे. आता इक्लेम्शियामध्ये कसं झोपायला पाहिजे बरं महिलेला, काय वाटते तुम्हाला? सरळ झोपवू, एका उलटं बाजूने झोपायला पाहिजे, कडेवर झोपायला पाहिजे, किंवा कुठल्या कडेवर झोपायला पाहिजे? तर डाव्या कुशीवर. डाव्या कडेवर, लेफ्ट लॅटरल पोझिशन है ना, डाव्या कडेवर झोपायला पाहिजे, ज्याच्याकडून सिक्रिशन सगळे बाहेर येतील आणि गर्भाशयाला होणारा ब्लड सप्लाय सुद्धा बरोबर होईल, म्हणजे तो डिस्टर्ब होणार नाही. तर महिलेला इक्लेम्शियामध्ये कुठल्या कंडिशन मध्ये झोपायची आहे? डाव्या कडेवर, म्हणजे लेफ्ट लॅटरल पोझिशन. लेफ्ट लॅटरल पोझिशन. सरळ झोपवल्यामुळे काय होईल? ऍस्पिरेट सुद्धा ती करू शकते जर ती अनकॉन्शियस असेल तर. लेफ्ट लॅटरल पोझिशन मध्ये झोपायची आहे. आता परत तुमची टीम आलेली आहे, दोघं तिघं आहेत, तर एक हेड साईडला, एक हँड साईडला आणि एक फूट साईडला. डोक्याकडे आहे तो काय करेल? ऑक्सिजन लावेल 6 ते 8 लिटर पर मिनिट, है ना. सॅच्युरेशन प्रोब लावा किंवा मॉनिटर सुरू करा, आणि ऑक्सिजनची गरज असेल, तुम्हाला वाटतं की सॅच्युरेशन बिलो 90 चाललंय तर 6 ते 8 लिटरवर तुम्हाला ऑक्सिजन सुरू करायला पाहिजे. हाताकडचा काय करेल? कॅन्युला लावेल, है ना. कॅन्युला लावून तुम्हाला तेव्हाच ब्लड सॅम्पल घ्यायला पाहिजे. आता इम्पॉर्टंट आहे ब्लड सॅम्पल काय काय घेणं. तर एक तर तुमचं सीबीसी घ्यायला पाहिजे, है ना. सीबीसी मध्ये मेजरली आपल्याला आरबीसी बघावं लागतात, आरबीसी काउंट आणि प्लेटलेट्स काउंट. सोबतच आपल्याला एलएफटी म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट सुद्धा बघायला पाहिजे, म्हणजे एचजीयूटी, एचजीपीटी सुद्धा अफेक्ट होतात, त्याचे लेवल्स वाढतात. म्हणून आपल्याला सीबीसी, एलएफटी आणि इव्हन केएफटी प्रोफाईल पाठवायला पाहिजे. तर सॅम्पल सुद्धा घ्या. पायाकडचा काय करेल? कॅथेटराईज, कारण आपण तिला मॅक्सअप देतो आहोत कंटिन्यू, तर युरिन आउटपुट मॉनिटरिंग सुद्धा आवश्यक आहे. तर हे कळालं तुम्हाला. एक ऑक्सिजन लावेल, डोक्याकडचा जो हाताकडे आहे तो कॅन्युला लावेल, तेव्हाच ब्लड सॅम्पल घेईल, पायाकडचा लगेच कॅथेटराईज करेल. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं कॅन्युला लावून तुम्हाला काय करायचं आहे? 14 ग्रॅम लोडिंग डोस तयार करून तो द्यायचा आहे. तसाच 4 ग्रॅम आयव्ही आणि 10 ग्रॅम आयम, आणि 4-4 तासाला अल्टरनेट बटक्सवर आयम. तो मेंटेनन्स तुमचा सुरू होईल इन केस कन्व्हल्जन्स असेल तर. पण झटके येताना काही करायचं नाहीये, है ना. तिला झटका येता आणि जर तुम्ही कॅन्युला लावत आहे किंवा कॅथेटराईज करत आहे तर असं करायचं नाही. आलेला झटका जाईल किंवा तो थांबेल. तो झटका थांबल्यानंतर तुम्हाला इंटरव्हेन्शन करायची आहे. ठीक आहे. तर हे गोष्ट लक्षात ठेवा. झटका येताना काहीच करायचं नाही, ड्रीप लावायची नाही, किंवा सॅम्पल घ्यायचं नाही, किंवा कॅथेटर टाकायचं नाही. तिला इंजुरी होऊ शकते. म्हणून झटका एकदा काम डाऊन झाला, शांत झाला, की मग आपलं इंटरव्हेन्शन सुरू करायचं. ठीक आहे. फ्लुइड लावायचं काय महिलेला? खूप फास्ट फ्लुइड,
द्यायची गरज आहे? नाही सर. नाही. तर फ्लुइड रिस्ट्रिक्टेड ठेवायचं आहे है ना, कारण जर फ्लुइड ओव्हरलोड झालं तर काय होईल? पल्मनरी इडिमा म्हणजे छातीमध्ये एक्स्ट्रा फ्लुइड जमा होईल आणि तिला श्वास घ्यायला त्रास होईल. म्हणून फ्लुइड आपण 80 ml पर अवर किंवा 75 ते 80 ml पर अवर म्हणजे तुमची एक बॉटल जी आहे ते कमीत कमी 5 ते 6 तास पुरायला पाहिजे, इतकी स्लो ठेवायची आहे ना. तर फ्लुइड हे खूप रिस्ट्रिक्टेड ठेवायचं आहे 80 ml पर अवरच्या हिशोबाने. त्याच्यामध्ये RL लावायची आहे, प्रेफरेबली नॉट NS. त्याच्यानंतर कॅथेटराइज केलं तुम्ही है ना, ऑक्सिजन दिलं. सक्शनची गरज आहे का? काय हो. वाटतं तुम्हाला? हो. हो हो जेव्हाही महिलेला कन्व्हल्जन्स येतात तेव्हा फ्रोदिंग होऊ शकतं किंवा तोंडामध्ये फेस जमा होतो, सिक्रेशन जमा होते, ज्याच्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो है ना, ब्रीदिंग मध्ये इंटरप्ट होऊ शकतं. म्हणून जर गरज असेल तर तुम्हाला सक्शन करायला पाहिजे, पण इफ निडेड जबरदस्ती काढायची गरज नाही है ना. जर गरज आहे तर सक्शन करायचं. आणि एक गोष्ट इम्पॉर्टंट म्हणजे एअरवेज किंवा माउथ गॅप टाकायला Airways. पाहिजे है ना तोंडामध्ये, कारण जर तुम्ही टाकलं नाही तर काय होईल? जीभ चावेल है ना, टंग बाईट होईल. म्हणून नेहमी तोंडामध्ये काही हार्ड वस्तू, जर तुमच्याकडे माउथ गॅप नाही भेटला तर सिरिंज किंवा कॉटनचा गॉज रोल है ना, गॉज पीसचा तुमचा रोल थोडा मोठा करून सॉलिड तो तोंडामध्ये ठेवायचा, ज्याच्यामुळे दातकडी लागणार नाही, ठीक आहे, किंवा जीभ चावल्या जाणार नाही. तर ABC अप्रोच नेहमी लक्षात ठेवा. एअरवेज, ब्रीदिंग, सर्क्युलेशन. एअरवेज साठी आपण काय केलं? सक्शन केलं. ब्रीदिंग साठी आपण काय केलं? ऑक्सिजन लावलं. सर्क्युलेशन साठी तिला IV फ्लुइड सुरू केलं. ठीक आहे, तर नेहमी कॉम्प्लिकेशन मध्ये ABC अप्रोच हा लक्षात ठेवायचा आहे. सोबत जसं मी तुम्हाला सांगितलं अँटी हायपरटेन्सिव्ह द्यायचे आहे आणि मॅक्सलचा डोस हा कंटिन्यू करायचा आहे. आता ड्रग्स किती द्यायचे आहे त्याची मी तुम्हाला एकदा हे दाखवतो. ड्रग्सचे डोजेस किती आहे तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये, ठीक आहे. बघा इथे किती द्यायचं आहे ड्रग्स. अच्छा, आपलं टार्गेट बीपी किती आहे? किती अँटी हायपरटेन्सिव्ह झालं पाहिजे? आपल्याला वरचं बीपी पाहिजे 130-50च्या मध्ये आणि खालचं बीपी पाहिजे 80 ते 100च्या मध्ये. एवढा अँटी हायपरटेन्सिव्ह आपल्याला खूप लो बीपी नाही पाहिजे आहे, 110-70 किंवा 120-80 आहे ना. तर आपलं वरचं टार्गेट आहे 130-150च्या मध्ये सिस्टोलिक, आणि जे खालचं बीपी आहे ते 80 ते 100च्या मध्ये पाहिजे. ठीक आहे, आपल्याला खूप हायपोटेन्सिव्ह नाही करायचं आहे पेशंटला. ठीक आहे, आता ड्रग मॅक्सिमम डोस किती आहे ते आपण एकदा बघूया. ठीक आहे, एक मिनिट कुठे गेलं हे. हा, इथे तुम्हाला दिसत असेल. तर सिस्टोलिक बीपी किती एम करायची आहे? 130-50 आणि डायस्टोलिक बीपी 80 ते 100. खालची बीपी एवढी एम करायची, याच्यापेक्षा खाली नको. तर टॅबलेट निफेडिपिन कशी द्यायची आहे? ओरली, जसं मी तुम्हाला सांगितलं, सबलिंगल नाही, जिभेच्या खाली नाही. तर 10 mg स्टार्ट द्यायची आहे, लगेच द्यायची आहे. बीपी कमी झालं तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला 20 मिनिटांनंतर परत 10 to 20 mg ओरली तुम्ही देऊ शकता. असा तुम्ही 24 तासामध्ये किती डोस देऊ शकता? 30 mg. 30 mg ची निकार्डिया तुम्ही 24 तासामध्ये देऊ शकता. म्हणजे 10 दिली, परत 20 मिनिटांनी 10 दिली, परत 20 मिनिटांनी 10 दिली, म्हणजे TDS डोस तुम्ही याचा देऊ शकता 24 आवर्स मध्ये. तर मॅक्सिमम डोस किती आहे? 30 mg. तसंच इंजेक्शन लॅबेटोलॉल किती द्याल तुम्ही? पहिले तर 20 mg द्याल है ना, 5 ml चं येतं 20 mg. ते IV बोलस द्याल 2 मिनिट्स मध्ये. जर बीपी कंट्रोल झालं नाही तर प्रत्येक 10-10 मिनिटांमध्ये तुम्हाला डबल करत जायचं आहे. ठीक आहे, आता तुम्ही 20 दिलं होतं, बीपी कमी नाही आहे, तर 10 मिनिट्स नंतर तुम्ही द्याल 40. आताही बीपी कमी नाही आहे तर 10 मिनिट्स नंतर तुम्ही किती द्याल? 80. तर मॅक्सिमम इंजेक्शन लॅबेट किती देऊ शकता तुम्ही? 300 mg. तर प्रत्येक 10-10 मिनिटाला आपण इंजेक्शन लॅबेटोलॉल डबल द डोज ऍड करू शकतो. ठीक आहे, आधी 20 दिलं, मग 40, मग 80, मग 160 आणि मग 320 है ना. आता आपला मॅक्सिमम डोस किती आहे? ऑलमोस्ट 300 मिलीग्रॅम. तसंच निफेडिपिनचा आहे 30. हे कळालं का सगळ्यांना? है ना. बेसिकली तुमचे डॉक्टर्स तोपर्यंत येतातच, एवढं एक्सपेक्टेड नाही तुमच्याकडनं की मॅक्सिमम किती, पण एक आयडिया असायला पाहिजे की आपण रिपीट देऊ शकतो का. तर हो, देऊ शकतो. प्रत्येक 10 मिनिटाला निफेडिपिन किंवा इंजेक्शन किंवा टॅबलेट लॅबेटोलॉल ही आपण रिपीट करू शकतो. ठीक आहे, आता मला सांगा आपलं काय सुटलं PPT मध्ये. एक मिनिट. हा, हे मी तुम्हाला सांगत होतो की साईड रेल्स आपण लावले, एअरवेज क्लिअर केले म्हणजे सक्शनिंग केली, माउथ गॅग टाकला, ऑक्सिजन लावलं,
फ्लुइड सुरू केलं है ना, कॅथेटराइज केलं. आपले जे अँटी कन्व्हल्जंट आहे मॅक्सल्फ आणि अँटी हायपरटेन्सिव्ह आहे ते आपण सुरू केलं. बट अल्टिमेट बीपी कधी कमी होणार? जोपर्यंत तिची डिलिव्हरी होणार नाही, बरोबर है ना. कारण बीपी कशामुळे वाढलेला आहे? प्रेग्नन्सीमुळे, प्लॅसेंटामुळे. तर जोपर्यंत तुम्ही त्यांची डिलिव्हरी करणार नाही तोपर्यंत बीपी कमी होणार नाही. फक्त तिचं बीपी वाढलेला आहे म्हणजे 140-90च्या वर बीपी आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करणार? जर ती टर्म कंप्लीट झालेली आहे म्हणजे 37च्या वरती आहे तर तुम्ही काय करणार? टर्मिनेट करणार, डिलिव्हरी करणार. त्याच्या खाली आहे तर करायची गरज आहे का? नाही, कारण युरिनमध्ये काही प्रोटीनची मात्रा नाहीये, फक्त बीपी वाढलेला आहे. पण सिव्हिअर प्रीक्लेम्शिया आहे म्हणजे बीपी 140-90च्या वरती आहे आणि युरिनमध्ये प्रोटीन सुद्धा वाढलेले आहे, अल्ब्युमिन प्रेझेंट आहे. तर अशा कंडिशन मध्ये पण काय करणार तुम्ही? टर्म झालेला आहे म्हणजे 36 वीक्स कंप्लीट झालेला आहे म्हणजे बाळाची लंग्स मॅच्युरिटी झालेली आहे, तर तुम्ही तिला डिलिव्हरी करा. 37च्या कमी आहे तर तुम्ही तिला वाट बघू शकता है ना. तिला तुम्ही सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट देऊ, अँटी हायपरटेन्सिव्ह, आणि जर सिव्हिअर असेल तर मॅक्सल देऊन मॅनेज करू शकता. पण आता सिव्हिअर प्रीक्लेम्शिया म्हणजे बीपी 160-110च्या वरती आहे किंवा डेंजर सायन्स आहे, अशामध्ये काय करायचं तुम्हाला? महिलेला डिलिव्हर करावा लागेल, बरोबर. कारण तिला कन्व्हल्जन्स यायची शक्यता आहे ज्याच्यामुळे फिटस डिस्ट्रेस होईल है ना, बाळाला होणारा ब्लड सप्लाय हे होईल आणि प्रीटर्म डिलिव्हरी होईल. त्याच्यामुळे जर सिव्हिअर प्रीक्लेम्शिया आहे, जर ती 23 वीकच्या कमी आहे तरी पण डिलिव्हरी करावं लागेल. 24 ते 34च्या मध्ये आहे तरी पण करावं लागेल. 34च्या वर आहे तरी करावं लागेल आणि टर्म झाला आहे तर आपण करूच. पण एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही 24 ते 34च्या मध्ये डिलिव्हरी करताय तर कुठलं इंजेक्शन द्यायला पाहिजे त्या महिलेला, है ना. प्रीटर्म डिलिव्हरी करताना कुठलं इंजेक्शन देतो आपण? कॉर्टिकोस्टिरॉइड, डेक्झामिथॅझोन है ना, किंवा बेटनेझोल. का बरं देतो 24 ते 34 मध्ये इंजेक्शन बेटनेझोल किंवा डेक्झामिथॅझोन? बाळाचे लंग्स 24 ते 34 वीक्स मध्ये परिपक्व नसतात, मॅच्युअर नसतात, आणि हे जर 24 ते 34 वीक्स मध्ये डिलिव्हर झाले तर त्यांना श्वास घ्यायला त्रास होईल. म्हणून बाळाचे लंग्स मॅच्युअर व्हायला, बाळाचे लंग्स स्ट्रॉंग व्हायला आपण काय करतो? आईला कॉर्टिकोस्टिरॉइड देतो. तर डेक्झामिथॅझोन किती देतो आपण? डोस काय आहे? 6 mg BD 2 days है ना. 6 mg देतो आपण BD 2 दिवसासाठी, ने बेटनेझोल 12 mg OD 2 days, असा याचा टोटल डोस आहे. पण जेवढे डोस पॉसिबल आहे डिलिव्हरी होईपर्यंत तेवढे आपल्याला द्यायचे आहे. ठीक आहे. कोणाला होऊ शकते 2च डोस लागेल डेक्झाचे, कोणाला 1च लागेल आणि डिलिव्हरी झाली. तर जितके मॅक्सिमम डोसेस पॉसिबल आहे तेवढे जास्त बाळाला फायदा होईल. तर जर तुम्ही 24 ते 34 मध्ये डिलिव्हरी करत आहे तर तुम्हाला कॉर्टिकोस्टिरॉइड देऊन डिलिव्हरी करायची आहे. ठीक आहे. पण सिव्हिअर प्रीक्लेम्शियामध्ये डिलिव्हरी करणं एक्सपेक्टेड आहे. आणि तसंच इक्लेम्शियामध्ये कुठलीही स्टेज असो है ना, लेस दॅन 23 असो किंवा मोर दॅन 37 असो, तुम्हाला लगेच सिझेरियन सेक्शन अटेम्प्ट करायचं आहे. ठीक आहे. कारण अदरवाईज बाळाला डिस्ट्रेस होऊन डेथ होऊ शकते. तर हे क्लिअर आहे सगळ्यांना? हे अदरवाईज डॉक्टरांचं डिसिजन असतं, पण तुम्हाला बेसिकली याची आयडिया पाहिजे. इज दिस क्लिअर? क्लिअर आहे सगळ्यांना? इक्लेम्शिया. आता मला सांगा, एक महिला आली माझ्याकडे, आली, मी बघितलं तिला कन्व्हल्जन्स आले, युरिनमध्ये प्रोटीनची मात्रा प्रेझेंट नाहीये है ना, अल्ब्युमिन नाहीये. मी चेक केलं डिपस्टिक टाकून, प्रोटीन युरिन सॅम्पल मध्ये प्रोटीन्स नाहीये, पण तिला कन्व्हल्जन्स येत आहे. मग मॅक्सल्फ देणार की नाही? मी द्यायचं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, गोल्डन नियम, प्रेग्नन्सी मध्ये आलेला प्रत्येक झटका हा इक्लेम्शिया म्हणूनच समजायचा आणि तिला मॅक्सल्फनीच ट्रीट करायचं. मग तुम्ही रूल आउट करा ते प्रेग्नन्सीमुळे होतं की न्यूरोलॉजिकल होतं की तिला हिस्ट्री आहे है ना, मग तुम्ही ते इन्व्हेस्टिगेट करा. पण प्रेग्नन्सीमध्ये आलेला झटका हा नेहमी प्रेग्नन्सीचा समजायचा आणि मॅक्सल्फनीच त्याला ट्रीटमेंट करायची. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आज दुसरं कॉम्प्लिकेशन, हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर्स इन प्रेग्नन्सी, कंप्लीट केलं. ठीक आहे. कसं वाटलं आजचा टॉपिक? काही नवीन शिकायला मिळालं? बोरिंग होतं? ठीक खूप आहे. छान होतं सर. चांगलं खूपच वाटलं? छान. सिद्धेश्वर हॉस्पिटल तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. ममता हॉस्पिटल, दीप्ती मॅम आहेत का? दिसत नाहीये. ममता हॉस्पिटल तुम्ही आहात का? ममता हॉस्पिटल, जास्मिनी तुम्ही कुठून आहेत? ममता हॉस्पिटल सर. ममता, कसं वाटलं? कळालं का सगळं? हो सर. ठीक आहे.
तर याचा व्हिडिओ मी सुद्धा युट्यूबवर टाकणार आहे, जे हॉस्पिटल येऊ नाही शकले. तर जर म्हणून मी सांगितलं आजचा जो व्हिडिओ होता त्या दिवशीचा, त्याला जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे तुम्हाला व्हिडिओची लिंक लगेचच येईल आणि जाऊन व्हिडिओ बघा. आणि आजचा व्हिडिओ मी 6 पर्यंत टाकेल. आणि आजचे जे ट्रेनिंग मटेरियल्स आहे, पीपीटी आहे है ना, ट्रे बनवायची चेकलिस्ट आहे, पोस्टर आहे, ते सगळं मी ग्रुपवर पाठवेल. मी आज दुसरा पण टॉपिक घेणार होतो है ना, इन्फेक्शन प्रिव्हेन्शन, पण ऑलरेडी आपला 1 तास झाला है ना आजचा, त्याच्यामुळे ते कंटिन्यू. जया सिस्टर, तुम्ही काही बोलत आहेत का? तुम्ही म्यूट आहे, अनम्यूट करा एकदा, अनम्यूट करा एकदा. हा बोला. फ्रायडेला पण भेटणार आहेत ना आपण परत? हा, फ्रायडेला 1 तासासाठी आपण रिव्हिजन करणार आहोत. ठीक आहे, अर्धा तासासाठी. ठीक आहे, चला, थँक्यू एव्हरीवन फॉर टुडे सेशन. भेटूया आपण शुक्रवारी अर्धा तासासाठी. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर.